नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज आता नाचणीची गुळ पापडी बनवणार आहोत। त्याच्यासाठी हे मी नाचणीचं पीठ घेतलंय। घरी बनवलेले हे नाचणीचं पीठ आहे। 1 वाटी गुळ घेतलाय, 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलंय, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, 1 चमचा खसखस घेतली, 4 चमचे खिसलेले खोबऱ्याचा खीस घेतला, हे डिंक घेतला 1 चमचा, तळून घ्यायचे आपण। हे बदामाचे काप, हे काजू घेतलेत, वेलची पूड आणि हे आहे तूप। तूप हे आपण लागेल तसं वापरणार आहोत। सुरुवातीला कढईमध्ये मी तूप घालून घेते। हे मी आता मोठे 2 चमचे तूप घालून घेतले। आता हे मंद गॅसवर आपण भाजून घ्यायचे पीठ। तूप आपलं गरम झाले तर ह्याच्यामध्ये हे नाचणीचं पीठ आता मंद गॅसवर भाजून घ्यायचे। 15 ते 20 मिनिट तरी हे भाजायचंच आहे पीठ। आता याच्यामध्ये अजून 2 चमचे तूप घालायचे। आता ह्याच्यामध्ये हे आपण गव्हाचं पीठ जे घेतलं होतं ना, तेही आपण दोन्ही एकत्र करून भाजून घेणार आहोत आणि मंद गॅसवर भरपूर वेळ भाजायचं हे पीठ, तूप सुटेपर्यंत। तर हे बघा, मी अशा प्रकारे हे जवळजवळ 20 ते 25 मिनिट हे पीठ आपलं मिक्स करून भाजून घेतलेलं आहे। तर मी एका ताटात काढून घेते। आता हे पीठ काढून झाल्यानंतर मी हे डिंक तळून घेणार आहे। तूप घातले मी, तर या तुपामध्ये हा मी डिंक आता तळून घेते। हा बघा, या अशा प्रकारे डिंक मी तळून घेतलाय आणि हे थोडंसं खोबरं आपण आता थोडंसं परतवून घेणार आहोत तुपामध्ये। जास्त लाल करायचं नाही, गॅस बंद करून जरी हे भाजलं तरीही चालेल। आणि ह्याच्यामध्येच आता ही घेतलेली खसखस सुद्धा घालायची आहे थोडीशी। थंडीमध्ये ही गुळपापडी खाल्लेली शरीराला उष्णता देते। आता कढईमध्ये परत मी 1 चमचा तूप घेतले आणि हा मी 1 वाटी गूळ घालते ह्याच्यामध्ये। गूळ फक्त वितळून घ्यायचे, त्याचा पाक वगैरे बनवायचा नाही। फक्त गरम कढई मंद गॅसवर ह्याचा 2 मिनिट पाक करून घ्यायचे, म्हणजे विरघळून घ्यायचे गूळ। हा बघा, आपला गूळ ही वितळलाय आणि हे जे घेतलं होतं ना मी डिंक तळून, तो सुद्धा मी हाताने थोडासा असा क्रश करून घेतलाय। आता हे पीठ मी ह्याच्यामध्ये गुळाच्या मिश्रणामध्ये घालून घेते। तर हे बघा, असं हे ताटात काढायचं आणि आता हे असं थापून घ्यायचं। तर हे बघा, असं हे मिश्रण मी थापून घेतलंय। आता त्याच्यावरती मी हे काजू आणि बदामचे काप घालून घेते। हेही जरा असं वाटीने प्रेस करायचे, म्हणजे हे निघणार नाहीत। तर हे बघा, मिश्रण गरम असतानाच असे हे आपण चाकूने फक्त असं ह्याला हे रेष मारून घ्यायचे, अशा काढायचे नाही आहेत फक्त, कारण थंड झाले की हे घट्ट होणार। तर हे 15-20 मिनिटांनी आपण थंड होऊ द्यायचं ह्याला। तर ही बघा, आपली ही गुळपापडी मस्तपैकी सेट झालेली आहे। तर आता मी काढून दाखवते। तर ही बघा, अशा प्रकारे ही आपली नाचणीची गुळपापडी किती सुंदर झाली बघा। ही एकदम छान असं एकदम मस्त निघाली आहे बघा। थोडीशी थंड झाली की एकदम मस्त कुसकुशीत झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण सगळे पौष्टिक घटक घातलेले आहेत। ह्याच्यामध्ये खोबरं आहे, काजू, बदाम, खसखस आहे, डिंक आहे। तो हे थंडीमध्ये सगळ्यांनी खाल्लाच पाहिजे हे घटक, म्हणून हे घटक अशा प्रकारे ह्याच्यामध्ये मिक्स करून जर तुम्ही बनवली तर लहान मुलांनाही खूप पौष्टिक आहे आणि आजारी लोकांना तरी खूप पौष्टिक आहे। त्यामुळे सगळ्यांनी थंडीमध्ये ही नाचणीची गुळपापडी अवश्य एकदा करून बघा आणि करायलाही झटपट, जास्त वेळही लागत नाही। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली का? आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।